हॅलो, नमस्कार. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी आपण 30 दिवसाची रिव्हिजन सिरीज बघत आहोत. 30 दिवसाची अर्थात 5 आठवड्यांमध्ये 5 सब्जेक्ट आणि त्या सब्जेक्ट अंतर्गत जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण दररोज 15 प्रश्न या पद्धतीने ते टॉपिक प्रश्नांच्या माध्यमातून रिवाइज करण्याचा आपण प्रयत्न करतो. या लेक्चरमध्ये आपण डे 23 या दिवशी आधुनिक भारताचा इतिहास पार्ट 2 बघणार आहोत आणि त्या अंतर्गत 15 प्रश्न या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. एकंदरीतच चौथ्या आठवड्यांमध्ये इतिहास या विषयाअंतर्गत हे जे काही टॉपिक्स आहेत ते आपण बघत आहोत. थेट लेक्चरला सुरू करूयात. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तो एकंदरीतच राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले असा एकंदरीत प्रश्न आहे. अ. ब्रह्मदेश खालचा करण्यात यावा. त्यानंतर आहे ब. सनदी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 24 वर्षे असावी. क आहे इंडिया कौन्सिल रद्द करावे. त्यानंतर ड स्टेटमेंट आहे लष्करी खर्च वाढवण्यात येऊ नये. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी कुठल्या विधानांचा या ठिकाणी दिलेल्या विधानांपैकी कुठल्या विधानांचा समावेश हे पहिल्या अधिवेशनामध्ये ठराव म्हणून करण्यात आलेला होता. आता पहिले जे काही अधिवेशन आहे ते एकंदरीतच डिसेंबर 1985 मध्ये मुंबईच्या गोकुलदास तेजपाल महाविद्यालयामध्ये भरलेले होते. सुरुवातीला हे जे काही अधिवेशन आहे ते पुण्यामध्ये भरण्याचं नियोजित होते. ओके, पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेले होते. मात्र पुण्यात कॉलराची साथ आल्याने ते जे काही अधिवेशन आहे ते मुंबईला हलवण्यात आले आणि त्या ठिकाणी भरलेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. ओके, उमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते. पुण्यात भरणारी जी भरवण्यासाठी म्हणून जी नियोजित अधिवेशन होते तर त्याचं जे काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे किंवा ते व्यवस्थापनाची जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते एकंदरीतच सार्वजनिक सभेकडे देण्यात आलेली होती. मात्र ऐनवेळी पुण्यात कॉलराची साथ आल्या कारणानं ते जे काही अधिवेशन आहे ते मुंबईला स्थलांतरित करण्यात आले. पहिल्या अधिवेशनामध्ये काही ठराव देखील संमत करण्यात आलेलं होतं, ज्याच्यामध्ये नागरी सेवा परीक्षा असेल, सैनिकी सेवा असतील, त्याच्यानंतर भारतातील आर्थिक धोरणाचा विचार करणे, नंतर आहे भारतीय सचिव जी काही भारतीय सचिवाची जी समिती होती तर त्या रद्द करण्यासंदर्भात आणि ब्रह्मदेशाच्या विलिनीकरणास विरोध करण्यासंदर्भाने या ठिकाणी ठराव मंजूर करण्यात आलेलं होतं. आता नागरी सेवा परीक्षामध्ये काय ठराव मंजूर करण्यात आलेलं होतं तर जे परीक्षा किंवा जी नागरी सेवा परीक्षा ब्रिटनमध्ये आयोजित केली जाते ते फक्त ब्रिटनमध्ये आयोजित न करता ब्रिटिशांचे जे काही कॉलनीज ज्या देशांमध्ये आहेत तर त्या देशांमध्ये देखील इतर देशातील जे काही नागरिक आहेत किंवा जनता आहे तर त्यांना त्या परीक्षेमध्ये भाग घेता यावा यासाठी म्हणून ब्रिटनच्या बाहेर देखील अर्थात इंग्लंडच्या बाहेर देखील ही परीक्षा आयोजित करण्यात यावी अशा पद्धतीचा ठराव या ठिकाणी संमत करण्यात आलेला होता. नंतर आहे सैनिकी सेवा. ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिकांसाठी अधिक चांगल्या सेवा आणि सुविधा पुराव्यात अशी मागणी करण्यात आलेली होती. सोबतच लष्करांवर जो काही खर्च आहे तो खर्च वाढवू नये, कारण जर लष्करांवरचा खर्च वाढला तर त्यांचा जे काही भूदंड आहे तो भारतीयांचा जे काही भारतीय लोकांकडून जो कर आकारला जातो तर त्याच्यावर परिणाम होईल आणि एकंदरीतच ब्रिटिश जे काही रेव्हेन्यू आहे ते भारतीय लोकांकडून जास्त वसूल करतील. अशा पद्धतीने लष्करी खर्च वाढवण्यात येऊ नये अशा पद्धतीचा जो काही ठराव आहे त्या अधिवेशनामध्ये केलेला होता. भारतातील आर्थिक धोरणे भारतीय अर्थव्यवस्थेला घातक असलेल्या धोरणांचा विरोध या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हितकारक धोरण राबवणे ही जी काही मागणी आहे ती या पहिल्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती. भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणे. ओके, भारतीय सचिवाची जी काही सेक्रेटरी ऑफ स्टेट आहे 1858 साली जे काही इंडियन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट जे 1857च्या उठावानंतर आणण्यात आलेले होते तर त्याच्यामध्ये या भारतीय सचिव पदाची निर्मिती करण्यात आली होती आणि त्याला सल्ला देण्यासाठी म्हणून एक काउन्सिल देखील त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले होते. त्या समिती किंवा ती जी काही समिती आहे ती रद्द करावी अशा पद्धतीची जी काही डिमांड आहे या पहिल्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेलं होतं. ओके, लक्षात ठेवा पहिले जे काही सचिव होते किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट ज्याला भारत मंत्री देखील म्हटलं जातो ते होते स्टॅनले. ओके, त्यानंतर आहे भारतातील जे काही ओके आणि यासोबतच ब्रह्मदेशाचे जे काही विलिनीकरण करण्यासाठी ब्रिटिशांचे जे काही अनुकूल धोरण होते तर त्या अनुकूल धोरणाला विरोध करणे. थोडक्यात ब्रह्मदेश हे ब्रिटिशांच्या कॉलनीज मध्ये होते, मात्र भारतातील ब्रिटिश प्रशासन आणि ब्रह्मदेशातील ब्रिटिश प्रशासन हे वेगवेगळे होतात. अशा वेळेस भारतासोबत या ब्रह्मदेशातील किंवा ब्रह्मदेशाला विलिनीकरण करण्यासंदर्भाने जी काही योजना ब्रिटिशांनी आखलेली होती तर त्याला विरोध करणे हे
याचा देखील समावेश या पहिल्या अधिवेशनाच्या ठरावामध्ये करण्यात आलेला होता. जर ब्रह्मदेशाचं विलिनीकरण भारतामध्ये झाला तर ब्रह्मदेशावर जो काही ब्रिटिशांचा जो अतिरिक्त खर्च आहे त्याचा भार देखील भारतावर बसणार आहे आणि म्हणून त्यावेळच्या काँग्रेस नेत्यांनी याला विरोध दर्शवलेला होता. ओके, सो लक्षात ठेवा. आता आपण प्रश्नाकडे येऊया. प्रश्नात दिलेलं होतं की पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव करण्यात आले. सो पहिला आहे दिलेला आहे की ब्रह्मदेश खालसा करण्यात यावा. आता ब्रह्मदेश खालसा करण्यात यावा याचा अर्थ काय, तर ब्रह्मदेश आधीच स्वतंत्र होता. ओके, सो त्याला खालसा करण्यात यावा नाही तर त्याला विलिनीकरण संदर्भात किंवा ब्रह्मदेश विलिनीकरणाचं जो नियोजन ब्रिटिशांनी आखलेलं होतं तर त्याला विरोध करणे हे काँग्रेस नेत्यांनी त्याला विरोध दर्शवलेला होता आणि पहिल्या अधिवेशनामध्ये याचा विरोध किंवा विलिनीकरणास विरोध अशा पद्धतीचा जो काही ठराव आहे तो मंजूर केलेला होता. सो खालसा याचा काही या ठिकाणी संबंध नाही, त्यामुळे आपल्या पर्यायात येणार नाही. सो आपल्या पर्यायात येणार नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 या ठिकाणी एलिमिनेट आपण करू शकतो. आणि अशा पद्धतीने एका ऑप्शनवरून किंवा एका विधानावरून देखील आपल्याला योग्य पर्याय मिळतो आहे. त्यानंतर आहे सनदी सेवांसाठी किंवा सनदी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 24 वर्षे करावी किंवा 24 वर्ष असावी. जी काही तरतूद आहे ती या पहिल्या अधिवेशनामध्ये करण्यात आलेली नव्हती. तर जी काही परीक्षा इंग्लंडमध्ये घेण्यात येते नागरी सेवा परीक्षा ती इंग्लंडच्या बाहेर देखील घेण्यात यावी, अर्थातच भारतामध्ये देखील ती परीक्षा घेण्यात यावी अशा पद्धतीची जी काही डिमांड आहे ती या पहिल्या अधिवेशनामध्ये जो ठराव मांडण्यात आलेला होता त्याच्यामध्ये करण्यात आलेला होता. इंडियन काउन्सिल रद्द करावे, सो हे आपण बघितलेलं आहे होतं. आणि लष्करी खर्च वाढवण्यात येऊ नये. ओके, सो लष्करी खर्च वाढवण्यात येऊ नये हे देखील पहिल्या अधिवेशनाच्या ठरावामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. त्यामुळे क आणि ड या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे, मात्र अ आणि ब चुकीचं आहे. त्यामुळे फक्त क आणि ड या ठिकाणी योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 1906 मध्ये स्थापन झालेल्या मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. पर्याय दिलेला आहे मोहम्मद अली जिन्ना, नंतर दुसरा पर्याय आहे मिया अब्दुल अजीज, तिसरा आहे आगा खान आणि चौथा पर्याय दिलेला आहे सर सय्यद अहमद खान. सो पहिले जे काही मुस्लिम लीग अर्थात मुस्लिम लीग स्थापन करण्यासंदर्भाने जी परिषद भरलेली होती ती एकंदरीतच बांगलादेशामध्ये बांगलादेशाची राजधानी ओके, सो तत्कालीन बांगलादेशाचे जे शहर होते ढाका, सो ढाका या ठिकाणी जी काही परिषद आहे ते भरलेली होती आणि त्या ठिकाणी मुस्लिम लीग स्थापन करण्यासंदर्भात जो काही निर्णय आहे तो घेण्यात आलेला होता आणि त्यानुसार 30 डिसेंबर 1906 ला मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा कधी 30 डिसेंबर 1906 ला. आता याचे जे काही अध्यक्ष होते सो सालिमुल्ला ओके ढाक्याचे नवाब तत्कालीन नवाब ख्वाजा सलीमुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली हे परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि यामध्ये जे लिडिंग रोल मध्ये होते तर किंवा अर्थात जे काही नेतृत्व होते ते आगा खान यांनी केलेलं होतं आणि त्यांच्या सूचनेनुसारच या परिषदेमध्ये जी मुस्लिमांसाठी जी स्वतंत्रपणे एक लीग स्थापन झालेली होती तर त्याला ऑल इंडिया मुस्लिम लीग असे नाव देण्यात आलेले होते आणि या पहिल्या लीगचे अध्यक्ष म्हणून किंवा या लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून आगा खान यांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती. ओके, सो ज्यांना सुलतान मोहम्मद शाह देखील म्हटलं जातो अर्थात आगा खान. सो हे लक्षात ठेवा. आता त्यांच्यासोबत अर्थात मुस्लिम लीगच्या संस्थापनेमध्ये कोण होतं तर ख्वाजा सलीमुल्ला, विकर उल मुल्क, त्यानंतर सय्यद अमीर अली, सय्यद नबीउल्लाह, त्यानंतर खान बहादूर गुलाम आणि मुस्तफा चौधरी यांचा समावेश या मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये होतं. ओके, आता लीगची काही उद्दिष्ट होती ज्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारप्रती मुस्लिमांमध्ये जी काही निष्ठेची भावना दृढ करणे, ब्रिटिशांना अनुकूल असे जे काही धोरण आहे किंवा अनुकूल अशी भावना आहे ते मुस्लिमांमध्ये निर्माण करणे जेणेकरून ब्रिटिश जास्तीत जास्त मुस्लिमांकडे अनुकूल धोरण राबवेल अशा पद्धतीची जी काही उद्दिष्ट आहे तर या पहिल्या याच्यामध्ये अर्थात मुस्लिम लीग स्थापन झाली तर त्यावेळेस ठरवण्यात आलेलं होतं मुस्लिमांची हित आणि राजकीय हक्कांचे संवर्धन करणे, इतर जे काही समाज आहे इतर जे काही धर्म आहे तर त्यांना सशस्त्र पूर्व येऊ देऊ नये अशा पद्धतीने मुस्लिमांवर कुठल्याही पद्धतीने अन्याय अत्याचार होता कामा नये यासाठी तत्पर असणे हे या मुस्लिम लीगचे उद्दिष्ट होते. ब्रिटिशांचे राज्य भारतावर कायम टिकावे ही लीगची इच्छा आपण म्हणू शकतो. ओके, मुस्लिम लीगचे पहिले वार्षिक अधिवेशन 1907 मध्ये डिसेंबर कराची या ठिकाणी झालेले होते. ओके, सो डिसेंबर 1907 कराची या ठिकाणी पहिले अधिवेशन झाले होते आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर आदम पीरभोई. आता पहिले अधिवेशन मुस्लिम लीगचे पहिले अधिवेशन 1907 कराची, अध्यक्ष कोण तर आदम पीरभोई आणि मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष आणि अधिवेशनाचे अध्यक्ष यामध्ये
जे कन्फ्युजन आहे ते आपल्याला कन्फ्युजन टाळायचं आहे. ओके, सो पहिले अध्यक्ष कोण होते तर आगा खान, आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आदमजी पिरभोई. ओके, सो हे लक्षात ठेवा. सो या ठिकाणी पहिल्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगसाठी ग्रीन बुक म्हणून जी घटना आहे ती किंवा तत्व आहे ती प्रकाशित करण्यात आलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा. अशा पद्धतीने या ठिकाणी, आणि 1908च्या बैठकीमध्ये आगा खान यांना लीगचे आजीवन अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. तसेच 1908 मध्ये लंडन येथे लीगची शाखा देखील उघडण्यात आलेली होती. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 3 आगा खान या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील घटना कालानुक्रमे जुळविलेला सुयोग्य पर्याय निवडा. ओके, सो योग्यरित्या जुळवलेला जे काही कालानुक्रमानुसार पर्याय आहे ते आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. अ लखनौ करार, ब आहे होम रूल लीग, क आहे सुरत काँग्रेस फूट. ओके, सो सुरत काँग्रेस फूट. त्यानंतर आहे काँग्रेस लोकशाही पक्ष. सो यांचा एक योग्य तो कालानुक्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. आता सुरत फूट कधी झालेली होती तर सुरत फूट 26 डिसेंबर 1907 रोजी काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन जे भरलेले होते तर त्या वार्षिक अधिवेशनामध्ये जहाल व मवाड यांच्या दरम्यान हे फूट झालेलं होतं. ओके, आणि याआधी जे काही मुस्लिम लीग स्थापन झालेलं होतं त्या मुस्लिम लीग सोबत देखील इंडियन नॅशनल काँग्रेसची एक फूट झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, सो सुरत फूट याला 26 डिसेंबर 1907. त्यानंतर आहे होम रूल लीग. आता होम रूल लीग आयर्लंडच्या धर्तीवर भारतातील ही चळवळ लोकमान्य टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या पुढाकाराने सुरू झालेली होती. टिळकांनी इंडियन होम रूल लीग एप्रिल 1916 मध्ये मुंबई वगळता जे काही महाराष्ट्रामधील कार्यक्षेत्र होते, ओके, सो त्या ठिकाणी टिळकांनी हे जे काही होम रूल लीग आहे ते सुरू केलेलं होतं, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वऱ्हाड यासाठी या होम रूल लीगच्या माध्यमातून अर्थात स्वशासनाच्या माध्यमातून ब्रिटिशांकडे जी काही मागणी असेल किंवा डिमांड असेल तर मांडणे. त्यानंतर मुंजे लक्षात ठेवा, मुंजे यांनी नागपूर जवळ होम रूल लीगची स्थापना केलेली होती. 2023च्या मुख्य परीक्षेमध्ये हे विचारलेलं आहे. ओके, जोड्या लावा स्वरूपात देखील विचारलेलं आहे. सो मुंजे यांनी नागपूर जवळ होम रूल लीगची स्थापना केलेली होती. लाला लजपत राय, हार्डीकर आणि जे काही शास्त्री होते, सो इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिका या नावानं लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली जे काही होम रूल लीग आहे ते अमेरिकेमध्ये स्थापन करण्यात आलेलं होतं. ओके, त्यानंतर लखनौ करार 1916 मध्ये झालेलं होतं. ओके, डिसेंबर 1916 मध्ये लखनौ करार झाले होते. या दरम्यान हिंदू आणि मुस्लिम समाज एकत्र आलेले होते. सोबतच जे काही जहाल व मवाड जी सुरत फूट झालेली होती तर ते देखील जहालवादी आणि मवाडवादी विचारसरणीचे जे काही नेते होते ते एकत्र आलेले होते. सो लक्षात ठेवा, डिसेंबर 1916 लखनौ करार. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी 1920 मध्ये काँग्रेस लोकशाही पक्ष किंवा काँग्रेस स्वराज्य लोकशाही पक्ष या नावाचे जे काही पक्ष आहे ते स्थापन केलेलं होतं. ओके, सो लक्षात ठेवा, काँग्रेस लोकशाही पक्ष 1920 मध्ये. आता या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या किंवा अनुक्रमे लावा अशा पद्धतीने दिलेलं आहे. सुरत फूट 1907, त्याचे अध्यक्ष रासबिहारी घोष होते. ओके, सो सुरतचे जे काही अध्यक्ष आहेत ते रासबिहारी घोष, आणि अध्यक्ष पदावरून देखील जे काही फूट आहे ते झालेली होती. होम रूल लीग एप्रिल 1916 मध्ये बेळगाव या ठिकाणी लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेले होते. लखनौ करार डिसेंबर 1916. त्यानंतर आहे काँग्रेस लोकशाही पक्ष बाळ गंगाधर टिळक एप्रिल 1920. ओके, सो काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टी ज्याला म्हटलं गेलेलं आहे. सो या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला सुरत फूट त्यानंतर आहे होम रूल लीग. ओके, होम रूल लीग ब. त्यानंतर लखनौ करार अर्थात अ, आणि शेवटी ड. ओके, सो अशा पद्धतीने क ब अ ड असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे हिंदू महासभेसंदर्भाने या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती हिंदू महासभेशी संबंधित नव्हत्या असा एकंदरीत प्रश्न आहे. अ स्वामी विवेकानंद, त्यानंतर आहे ब मदन मोहन मालवीय, ड आहे डॉक्टर मुंजे, आणि अ ब क त्यानंतर ड आहे स्वामी विवेकानंद. ओके, सो स्वामी विवेकानंद, मदन मोहन मालवीय, डॉक्टर मुंजे आणि ड स्वामी दयानंद सरस्वती. सो कोण हिंदू महासभेशी संबंधित नव्हते. आता या हिंदू महासभेची जी काही स्थापना आहे एकंदरीतच 1915 मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो लक्षात ठेवा, पहिले जे काही
हिंदू महासभा आहे त्याची एकंदरीत स्थापना 1915 मध्ये झालेली आहे. एक हिंदुत्वादी संघटना म्हणून या संघटनेकडे बघितलं जातं. हिंदू राष्ट्राचे रक्षण करणे, हिंदू धर्माचे रक्षण करणे, हिंदू समाजाचे ऐक्य आणि हिंदू राष्ट्राची स्थापना करणे, भारतात हिंदू राष्ट्राची स्थापना करणे हे या हिंदू महासभेचे प्रमुख उद्दिष्ट होते. आता या हिंदू महासभेची जी काही स्थापना आहे ती पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली झालेली होती. त्यानंतर काही कालावधीने विदा सावरकर देखील या हिंदू महासभेशी जोडलेले होते. बाळकृष्ण शिवराम मुंजे, ओके, त्याला बासी मुंजे आपण म्हणत असतो, हे देखील या हिंदू महासभेचे सदस्य होते. आता लक्षात ठेवा, हे जे काही कात्रण आहे किंवा स्नॅपशॉट आहे, तर या ठिकाणी हिंदू महासभेची जी काही ऑथेंटिक वेबसाईट आहे तर त्यावरून आपण हे जे काही स्क्रीनशॉट आहे ते घेतलेलं आहे. आता या ठिकाणी दिलेलं आहे की पहिली जी काही नीव आहे ती कुठं, वैशाली, ओके, हरिद्वार मधील वैशाखी या दिवशी 1915 मध्ये हिंदू महासभेची स्थापना झालेली होती. आणि पहिले अध्यक्ष कोण होते, पहिले राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते, तर लक्षात ठेवा महाराजा मनिंद्रचंद्र नंदी, ओके. बऱ्याच पुस्तकांमध्ये हे जे काही इन्फॉर्मेशन आहे ते दिलेलं नाही. सो महाराजा मनिंद्रचंद्र नंदी हे या पहिले जे काही राष्ट्रीय हिंदू महासभा आहे तर त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर दुसरे राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, तर पंडित मदन मोहन मालवीय, ओके. पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष मनिंद्रचंद्र नंदी आणि दुसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय, ओके. सो एकंदरीतच हिंदू महासभे संदर्भात जी काही अधिवेशने झालेली होती तर त्या संदर्भात या ठिकाणी हे लक्षात ठेवा. विदा सावरकर, भाई परमानंद, त्यानंतर बासी मुंजे, महंत अवैधनाथ, त्यानंतर आहे NC चॅटर्जी आणि स्वामी श्रद्धानंद इत्यादी नेते या हिंदू महासभेशी जुळलेले होते. आता या ठिकाणी दिलेलं आहे हिंदू महासभेशी संबंधित नव्हत्या, कोण नव्हत्या, तर स्वामी विवेकानंद नव्हते आणि स्वामी दयानंद सरस्वती हे नव्हते, ओके. सो अ आणि क नव्हते, सॉरी, अ आणि ड नव्हते. तर पंडित मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर मुंजे हे हिंदू महासभेशी होते. त्यामुळे आपल्याला 9 ते विचारलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 फक्त अ आणि ड या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हा कायदा म्हणजे वरवर दिसायला लोकशाहीचे स्वरूप पण आतून पोकळ आहे असे विधान 1935च्या भारत सरकार कायद्याबद्दल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते, असा एकंदरीत प्रश्न आहे, ओके. सो 1935चा जे काही भारत सरकार कायदा आहे तर त्या कायदे संदर्भाने कुठले विधान किंवा हे जे काही विधान दिलेलं आहे, वरवर दिसायला लोकशाहीचे स्वरूप पण आतून पोकळ आहे असे विधान कोणी केलेले होते, पंडित मदन मोहन मालवीय, महात्मा गांधी, सी राजगोपालचारी आणि पंडित नेहरू. सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 पंडित मदन मोहन मालवीय, ओके. सो लक्षात ठेवा पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1935चा भारत सरकार कायद्याचा उल्लेख, हा कायदा वरवर दिसायला लोकशाहीचे स्वरूप आहे पण आतून पोकळ आहे अशी केलेली होती. तर पंडित नेहरूंनी काय केलेलं होतं, तर गुलाम संविधान, ओके. सो एक प्रकार आहे हे गुलामगिरीचे संविधान आहे ज्याने भारताची आर्थिक गुलामगिरी अधिक मजबूत करेल आणि ते कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. सो लक्षात ठेवा आर्थिक गुलामगिरी मजबूत करेल आणि कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल असे जे काही विधान आहेत पंडित नेहरू यांनी केलेलं होतं, ओके. सो या ठिकाणी भारत सरकार कायदा 1935च्या संदर्भात जे काही इम्पॉर्टंट जे तरतूद आहे ते दिलेलं आहे. आता पूर्णपणे जबाबदार देण्याच्या पद्धतीने, ओके. सो एकंदरीतच 1935च्या भारत सरकार कायदा जो आहे एकंदरीतच भारतातील पूर्णपणे जबाबदार सरकारच्या दिशेने आणखी एक मैलाचा दगड आपल्याला दिसून येतो, ओके. 1919 मध्ये जे काही रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासाठी भारताला रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासाठी म्हणून ब्रिटिशांनी जे काही पाऊल 1919च्या कायद्याने उचललेलं होतं तर त्याला फर्दर एनहान्समेंट या 1935च्या कायद्याने करण्यात आलं अशा पद्धतीची तरतूद आहे. यामध्ये केंद्र, प्रांतीय आणि समवर्ती यादी, ओके. सो 3 जे काही यादी आहेत ते तयार करण्यात आलेलं होतं. थोडक्यात काय तर सत्तेचे विभाजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. भारत सरकार 1935 अंतर्गत प्रांतीय स्वायत्ता प्रदान करण्यात आलेलं होतं, ज्याला प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी म्हटलं गेलेलं आहे, ओके. सो प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी प्रदान करण्यात आलेलं होतं. द्विदल शासन, आता द्विदल शासन 1919च्या कायद्याने प्रांतामध्ये द्विदल शासनाची स्थापना करण्यात आली होती. ते द्विदल शासन एकंदरीतच रद्द करून केंद्रामध्ये द्विदल शासन म्हणजे काय, तर ज्यामध्ये राखीव आणि सोपीव खाते हे नवीन खाते तयार करण्यात आलेले होते. आणि राखीव खात्यांमध्ये जे काही एक्सक्लुझिव्ह विषय आहेत जे फक्त त्यावेळेचे जे काही व्हाईसरॉय होते आणि त्या व्हाईसरॉय मध्ये जे काही काउन्सिलचे जे मेंबर्स होते तर त्या मेंबरच्या सूचनेनुसार किंवा
सल्ल्याने व्हाईसरॉय त्या विषयांवरचे जे काही अधिकार आहे ते वापरत असे. मात्र जे काही सोपी किंवा हस्तांतरित विषय होते तर त्यासाठी म्हणून जे काही गव्हर्नर होते, गव्हर्नर इन द सेन्स व्हाईसरॉय त्यावेळचे होते, तर ते जे मंत्री विधिमंडळाला रिस्पॉन्सिबल होते तर त्यांच्या सल्ल्यानुसार हे हस्तांतरित या सूची अंतर्गत किंवा घटकामधील जे विषय आहेत तर त्यांचा समावेश किंवा त्यांचा वापर ते करत होते. संघीय कायदेमंडळ स्थापन झाले होते. थोडक्यात द्विगृही कायदेमंडळ त्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते, ज्याला फेडरल असेंब्ली आणि काउन्सिल ऑफ स्टेट म्हटलं गेलेलं आहे. आता फेडरल असेंब्ली म्हणजे काय, तर ज्याला कनिष्ठ सभागृह, ओके, फॉर एक्झाम्पल सध्याचं आपण बघितलं तर कनिष्ठ सभागृह ज्या पद्धतीने लोकसभा आहे तर त्या पद्धतीने फेडरल असेंब्ली नाव होतं. त्यानंतर आहे काउन्सिल ऑफ स्टेट, ज्याला आपण सध्या राज्य सभागृह म्हणतो, तर तसेच वरचे सभागृह म्हणजे वरिष्ठ सभागृह होते काउन्सिल ऑफ स्टेट. ओके. भारतीय परिषद जी आहे ती रद्द करण्यात आली होती. इंडियन काउन्सिल जी काही आहे ती रद्द कधी करण्यात आली, तर या 1935च्या कायद्याने करण्यात आलेली होती. प्रांतामधील आणि केंद्र तसेच प्रांत यांच्यातील वाद सोडवण्यासाठी म्हणून एक फेडरल कोर्टाची स्थापना या ठिकाणी करण्याची तरतूद होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सल्लागारांची टीम अशी देखील तरतूद होती. ओके. आणि प्रथमच भारतामध्ये प्रत्यक्ष निवडणुका घेण्यात या कायद्यानुसार सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं किंवा त्या संदर्भात तरतूद या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पुढील वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक वा संपादक, ओके, संस्थापक किंवा संपादक यांचा जोड्या. इकडे अ जमीनदार, ब अल हिलाल, त्यानंतर क कॉम्रेड आणि ड इंडिपेंडंट. आता जे काही अल हिलाल हे वृत्तपत्र आहे ते एकंदरीत या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी सुरू केलेलं होतं. भारतातील ब्रिटिश राजवटींवर टीका करण्याचे एक माध्यम म्हणून या अल हिलाल वृत्तपत्राचा वापर ते करत होते. ओके. या ठिकाणी अल हिलाल कोणी सुरू केलेला आहे, तर एकंदरीत मौलाना अबुल कलाम आझाद. सो ब ला 1 नंबरची जोडी, त्यानंतर आहे जमीनदार. जमीनदार नावाचं वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं होतं, तर जफर अली खान. ओके. तो जफर अली खान यांनी जमीनदार नावाचं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं, ज्यामध्ये मुस्लिम लीगच्या पाकिस्तान चळवळीचे समर्थक यामध्ये करण्यात आलेलं होतं. ओके. सो लक्षात ठेवा, स्वतंत्र राष्ट्राचे जे काही समर्थक मुस्लिमांसाठी या वृत्तपत्रामध्ये करण्यात आलेलं होतं. सो जमीनदार अर्थात जमीनदारला 2 नंबरची जोडी जफर अली खान. नंतर आहे द कॉम्रेड, साप्ताहिक होते. कोणी सुरू केलेलं होतं, तर लक्षात ठेवा मोहम्मद अली जिन्ना. ओके. सो मोहम्मद अली जिन्ना यांनी सुरू केलेलं होतं आणि एकंदरीत 1911 ते 1914 या दरम्यान हे प्रकाशित आणि संपादित केले जात होते. सो कॉम्रेड, मोहम्मद अली जिन्ना, 2 ला 4 नंबरची जोडी. त्यानंतर आहे इंडिपेंडंट किंवा द इंडिपेंडंट देखील म्हटलं जातं. मोतीलाल नेहरू यांनी सुरू केलेलं होतं. द इंडिपेंडंट नावाचं जे काही वृत्तपत्र आहे ते मोतीलाल नेहरू यांनी 1919 मध्ये सुरू केलेलं होतं. ओके. 2 वर्षानंतर इंग्रजांच्या दडपशाहीखाली हे बंद पडले आणि याचे संपादक म्हणून जे काही सय्यद हुसेन होते, तर या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली होती. सो संपादक देखील आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे, त्यामुळे या पर्यायात आपल्याला मोतीलाल नेहरू दिसून येत नाही, त्यामुळे इंडिपेंडंटसाठी एकंदरीतच सय्यद हुसेन. ओके. सय्यद हुसेन, ड ला नंबरची जोडी या ठिकाणी योग्य असणार आहे. सो जमीनदार कोणी सुरू केलेलं होतं, तर जफर अली खान. अल हिलाल मौलाना आझाद, कॉम्रेड मोहम्मद अली जिन्ना आणि इंडिपेंडंट सय्यद हुसेन. सो अ ला 2 नंबरची जोडी, त्यानंतर आहे ब ला 1 नंबरची जोडी. ओके. सो ब ला 1 नंबरची जोडी असणारा पर्याय एकमेव पर्याय आपल्याला दिसून येतो आणि ते आहे पर्याय क्रमांक 2. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. अ या रवींद्रनाथ टागोर यांची भाची होत्या. ब आहे भारती व हिंदुस्थान या पत्राचे संपादक म्हणून देखील त्यांनी काम केले होते. सो लक्षात ठेवा, या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेलं आहे त्याच्यावर देखील क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की भारती व हिंदुस्थान नावाचे जे काही वृत्तपत्र आहे ते कोणी सुरू केलेलं आहे. सो भारती व हिंदुस्थान या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी कार्य केलेलं होतं. नंतर क स्टेटमेंट आहे, बंगालमधील स्वदेशी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणि ड विधान आहे, भारत स्त्री महामंडळाची स्थापना त्यांनी केलेली होती. सो कोणत्या व्यक्ती संदर्भाने या विधाने या ठिकाणी दिलेल्या आहेत. अवंतिकाबाई गोखले, नंतर आहे राहीबाई चौधरी, सरलादेवी चौधरी, नंतर आहे सत्यभामाबाई कुर्डेकर.
सो हे जे काही विधान या ठिकाणी दिलेले आहे एकंदरीतच सरलादेवी चौधरी किंवा सरलाबाई चौधरी यांच्या संदर्भात दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता कोलकातात 1872 मध्ये एका बंगाली कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. त्यांचे वडील जानकीनाथ घोषाल हे बंगाल काँग्रेसमध्ये महत्वाचे नेते या पदावर होते. शिक्षणासाठी विदेशात गेल्यामुळे सरलादेवी यांचे पर्शियन व संस्कृत सोबत इंग्रजी व फ्रेंच देखील त्यांना चांगल्या पद्धतीने अवगत होत्या. सो पर्शियन व संस्कृत या भाषेसोबत त्यांना इंग्रजी व फ्रेंच देखील भाषा येत होत्या. भारती व हिंदुस्थान नावाचे जे काही वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेले होते. ओके, सो लक्षात ठेवा, भारती व हिंदुस्थान या वृत्तपत्राचे संपादक म्हणून देखील त्यांनी भूमिका बजावलेली आहे. बंगालमधील स्वदेशी आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग आपल्याला दिसून येतो. ओके, सो बंगालमधील स्वदेशी आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. पंजाबमध्ये जे काही स्वदेशी चळवळीच्या त्या केंद्रबिंदू ठरलेल्या होत्या आणि खादी नेसण्यास सुरुवात करणारी ती पहिली प्रांतातील पहिली महिला होती असं एकंदरीत त्या ठिकाणी स्टेटमेंट आहे. ओके, सो लक्षात ठेवा, खादी साडी नेसण्यास सुरुवात करणारी पहिली महिला कोण होती तर सरलादेवी चौधरी. ओके, सरलादेवी चौधरी या एक भारतीय शिक्षण तज्ञ, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता होता. 1910 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी भारत स्त्री महामंडळाची स्थापना केली आहे. ओके, ऑलरेडी यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 1910 मध्ये अलाहाबाद अर्थात सध्याचं प्रयागराज उत्तर प्रदेशामधील, तर त्या ठिकाणी भारत स्त्री महामंडळ कोणी स्थापन केलेलं होतं तर सरलादेवी चौधरी यांनी स्थापन केलेलं होतं आणि राष्ट्रीय पातळीवरील महिलांसाठी एक महत्वाची संघटना म्हणून ही संघटना उभी राहिलेली होती. स्त्री शिक्षणाला चालना देणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांची भाची होती. सो हे सरलादेवी चौधरी हे रवींद्रनाथ टागोर यांची भाची होती, लक्षात ठेवा. भारती व हिंदुस्थान या वृत्तपत्राचे संपादक होते, हे देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. बंगालमधील स्वदेशी आंदोलनात ते त्यांचा सक्रिय सहभाग होता, हे देखील योग्य असणार आहे. अर्थात हे सरलादेवी चौधरी संदर्भात आपण बघितलेलं आहे आणि भारत स्त्री महामंडळाची स्थापना केलेली आहे का, सो हे देखील योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3 सरलादेवी चौधरी या संदर्भाने विधान दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले होते? प्रिसेप्ट ऑफ द जीसस, द सिक्रेट्स ऑफ द वेदास, द सिंथेसिस ऑफ द योगा आणि एसेज ऑन द गीता. सो या ठिकाणी अरविंद घोष यांनी कुठल्या ग्रंथाचे लेखन केलेले होते? सो अरविंद घोष संदर्भाने या ठिकाणी दिलेला आहे. 15 ऑगस्ट 1872 रोजी त्यांचा एकंदरीत कलकत्ता या ठिकाणी जन्म झालेला आहे. 1890 मध्ये त्यांनी भारतीय नागरिक सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली होती. मात्र घोडेस्वारीत परीक्षा घोडेस्वारीची जी काही चाचणी व्हायची तर त्या चाचणीमध्ये ते अपयशी झालेले होते किंवा त्यांना नापास करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे ते या नागरी सेवेत प्रवेश करू शकलेले नव्हते. 1893 मध्ये त्यांनी बडोदा राज्यात सेवेत नियुक्ती स्वीकारलेली होती. 13 वर्षे त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर बंगाल नॅशनल कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला होता आणि प्राध्यापक म्हणून ते काम त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं होतं. स्वातंत्र्य चळवळीतील ते अग्रगण्य व्यक्तिमत्व बनलेले होते आणि वंदे मातरम या इंग्रजी वृत्तपत्रासाठी त्यांनी निर्भीडपणे लेख देखील सुरू केलेलं होतं. सो वंदे मातरम हे वृत्तपत्र लक्षात ठेवा, अरविंद घोष यांच्याशी निगडित आहे. त्यानंतर बंगाली भाषेमध्ये युगांतर नावाची साप्ताहिक देखील त्यांनी चालवलेलं होतं. धर्म नावाचे साप्ताहिक देखील इंग्रजी नियतकालिक त्यांनी सुरू केलेलं होतं. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, धर्म नावाचे जे काही साप्ताहिक आहे ते त्यांनी इंग्रजी नियतकालिक सुरू केलेलं होतं. ओके, आता ब्रिटिश सरकारच्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी म्हणून युथ क्लब अनुशीलन समिती, ओके, युथ क्लब अनुशीलन समितीची स्थापना त्यांनी केलेली होती. हे देखील किंवा त्या समितीमध्ये एक संस्थापकांपैकी एक संस्थापक म्हणून या अरविंद घोष या त्यामध्ये सामील होते. 1905 नंतर बंगालच्या फाळणीला विरोधातील जे काही प्रमुख आंदोलक होते तर त्यापैकी ते एक होते. त्यांनी नागरिकांना ब्रिटिश संस्था आणि वस्तूंवरील जे काही ब्रिटिश वस्तू आहेत तर त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यासाठी आवाहन केलेले होते. आता गीतेवरील निबंध अर्थात एसेज ऑन द गीता, ओके, किंवा एसेज ऑन द गीता या ठिकाणी 1922 मध्ये लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी दिलेलं आहे एसेज ऑन द गीता. तर ते त्यांचं पुस्तक आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे जीवन दैवी, त्यानंतर योगाचे संश्लेषण अर्थात सिंथेसिस ऑफ योगा जे विधानात दिलेलं आहे. त्यानंतर द सिक्रेट ऑफ वेदास, मानवचक्र, त्यानंतर आहे मानवी एकतेचा आदर्श, वेदावरील रहस्य, ओके, सो वेदावरील रहस्य ज्याला या ठिकाणी सिक्रेट ऑफ द वेदास म्हटलं गेलेलं आहे. सो हे देखील लिहिलेलं होतं.
सो सिक्रेट ऑफ द वेदास. आता प्रिसेप्ट ऑफ द जीजस हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? सो लक्षात ठेवा, प्रिसेप्ट ऑफ द जीजस कोणी लिहिलेलं आहे तर राजा राममोहन राय. ओके, सो राजा राममोहन राय यांनी प्रिसेप्ट ऑफ द जीजस नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. सो लक्षात ठेवा पुस्तकाचं नाव. सो अशा पद्धतीने जर आपण एलिमिनेट केला तो आपल्याला पर्याय मिळून जातो आहे. या ठिकाणी आहे, परत दुसऱ्या पर्यायात आहे आणि परत चौथ्या पर्यायात देखील आहे. सो पर्याय क्रमांक 3 ब क ड हे अरविंद घोष यांनी केलेले लेखन आपल्याला दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. खालील स्वराज्य पार्टीविषयी योग्य विधाने ओळखा. याची स्थापना 1 जानेवारी 1923 ला झाली. सचिव म्हणून पंडित नेहरू यांची निवड झाली. त्यानंतर क आहे सप्टेंबर 1923 मध्ये दिल्ली येथे भरलेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना आझाद हे होते. सो स्वराज्य पार्टी संदर्भाने कुठले विधान योग्य आहे? आता 1 जानेवारी 2023 ला याला 100 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे करंटच्या अँगलने देखील आणि एकंदरीतच आपल्या इतिहासातील एक महत्वाचा भाग म्हणून जे काही वेगवेगळ्या पार्टीज किंवा ऑर्गनायझेशन किंवा संस्था आहेत तर त्या संदर्भात आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. फक्त ब आणि क वरील सर्व बरोबर. सो स्वराज्य पार्टी संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे. काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष. ओके, सो यालाच आपण शॉर्ट मध्ये स्वराज्य पार्टी म्हणत असतो. सो काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष या नावाने झालेला स्वराज्य पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेसच्या डिसेंबर 1922 मध्ये जे काही गया अधिवेशन भरलेले होते. ओके, सो गया अधिवेशनानंतर 1 जानेवारी 1923 रोजी भारतात स्थापन झालेला एक राजकीय पक्ष म्हणून हा स्वराज्य पक्ष उदयास आलेला होता. ब्रिटिश राजवटीपासून भारतीय जनतेला अधिकाधिक स्वराज्य प्राप्त करून देणे आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी मागणी या स्वराज्य पक्षांच्या माध्यमातून करणे हे या स्वराज्य पार्टीचे उद्दिष्ट होते. अध्यक्ष कोण होते तर लक्षात ठेवा अध्यक्ष म्हणून सो अध्यक्ष होते चित्तरंजन दास. ओके, ज्याला आपण CR दास म्हणत असतो. सो चित्तरंजन दास या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष होते. तर सचिव कोण होते तर मोतीलाल नेहरू. ओके, सो मोतीलाल नेहरू या स्वराज्य पक्षाचे सचिव होते. 1923 च्या निवडणुकीत स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार केंद्रीय विधानसभा आणि प्रांतीय विधान परिषदेवर निवडून आलेले होते. यासाठी जी काही समितीची किंवा या स्वराज्य पक्षाची कोणते उमेदवार किंवा कशा पद्धतीने विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये उमेदवार उभं करायचे तर त्यासाठी म्हणून एक विशेष अधिवेशन दिल्ली या ठिकाणी भरवण्यात आलेलं होतं. ओके, सो काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे दिल्ली येथे भरवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. ओके, सो मौलाना अबुल कलाम आझाद हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 1923 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत स्वराज्य पक्षाला 145 जागांपैकी 45 जागा प्राप्त झालेल्या होत्या आणि त्यांची जी काही विरोधी पक्ष एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून ते उदयास आलेले होते. ओके, सो लक्षात ठेवा 145 जागांपैकी 45 जागा किंवा 45 सीट या स्वराज्य पार्टीच्या सदस्यांना किंवा मेंबर्सला मिळालेले होते आणि विठ्ठलभाई पटेल हे पहिले भारतीय असे होते जे यांची नियुक्ती किंवा निवड हे केंद्रीय विधानसभेच्या अर्थात केंद्रीय विधिमंडळाच्या अध्यक्ष पदावर झालेले होते. ओके, विठ्ठलभाई पटेल लक्षात ठेवा. आता आपल्याला प्रश्नात विचारलेलं होतं की याची स्थापना 1 जानेवारी 1923 ला झाली आहे का? सो आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. 1 जानेवारी 1923 रोजी स्वराज्य पार्टीची स्थापना झालेली आहे. त्यामुळे स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ब सचिव म्हणून पंडित नेहरू यांची निवड झाली का? सो या ठिकाणी आपण बघितलेलं आहे अध्यक्ष चित्तरंजन दास आणि सचिव मोतीलाल नेहरू. सो पंडित नेहरू नव्हते तर मोतीलाल नेहरू हे या स्वराज्य पार्टीचे किंवा स्वराज्य पक्षाचे सचिव म्हणून त्यांची निवड किंवा नियुक्ती झालेली होती. त्यामुळे ब जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचं आहे. सो ब आपण जर पर्याय एलिमिनेट केलं तर आपल्याला योग्य पर्याय मिळतोय. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सप्टेंबर 1923 मध्ये जे काही स्वराज्य पार्टीचे अधिवेशन दिल्ली येथे भरलेले होते तर त्या विशेष अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना आझाद होते. सो हेच आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. 1923 चे जे काही अनेक उमेदवार उभे राहिलेले होते आणि यासाठी विशेष अधिवेशन दिल्ली या ठिकाणी भरलेले होते आणि त्याचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. ओके, सो लक्षात ठेवा मौलाना अबुल कलाम आझाद. सो या ठिकाणी त्यानंतर क योग्य आहे, मात्र ब जे स्टेटमेंट आहे पंडित नेहरू चुकीचं आहे. तर सचिव होते मोतीलाल नेहरू. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो.
आता पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे की पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे. अ. रामचंद्र व बरकतुल्ला त्यांचे सहाय्यक होते. ब आहे सॅन फ्रान्सिस्को येथे त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. क आहे भारत स्वातंत्र्य समितीचे ते संस्थापक होते. आणि ड दिलेलं आहे ते परदेशात क्रांतिकारक कार्य करीत होते. सो हे जे काही विधान आहे ते कोणत्या व्यक्ती संदर्भाने किंवा कोणत्या क्रांतिकारका संदर्भाने या ठिकाणी दिलेलं आहे. श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाल, तारकानाथ दास, सरदार सिंग राणा. सो कोणत्या व्यक्ती संदर्भाने हे जे विधान आहे ते दिलेलं आहे. लक्षात ठेवा, लाला हरदयाल संदर्भाने जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला दिसून येतं. लाला हरदयाल यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1884 रोजी दिल्लीतील हिंदू माथुर कायस्थ कुटुंबात झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यांचे प्राथमिक शिक्षण केम्ब्रिज मिशन स्कूलमध्ये झालेलं होतं. ओके. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून संस्कृत या विषयात पदवी घेतलेली आहे. हरदयाल यांनी पंजाब विद्यापीठातून संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी सो मास्टर्स केलेलं आहे. 1913 मध्ये त्यांनी अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना केली. सो 1913 मध्ये गदर पार्टीची स्थापना कुठं अमेरिकेमध्ये त्यांनी केलेली आहे. सुरुवातीला पॅसिफिक कोस्ट ऑफ हिंदुस्तान या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गदर पक्षाचं जो काही सुरुवातीचं नाव आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे. लक्षात ठेवा, पॅसिफिक कोस्ट ऑफ हिंदुस्तान असोसिएशन. त्यानंतर त्याला गदर पक्षाची अधिकृत स्थापना जी आहे ती 15 जुलै 1913 रोजी करण्यात आलेली आहे. साहित्य संदर्भाने लक्षात ठेवा, आमच्या शैक्षणिक समस्या, शिक्षणाविषयीचे विचार, हिंदू वंशाचा सामाजिक विजय, अमृत मी आणि विष अशा पद्धतीचे जे काही पुस्तक आहे ते देखील यांनी लिहिलेलं आहे. 1922 मध्ये लाहोर येथे प्रकाशित झालेल्या शिक्षणावरील विचार या पुस्तकाचा हिंदी अनुवाद तयार करण्यात आलेला आहे. ओके. सो मी आणि विष या पुस्तकाचे जे काही अनुवाद आहे ते हिंदीमध्ये शिक्षणावरील विचार हे केलेले आहे. आता प्रश्नाकडे येऊयात. अ. रामचंद्र व बरकतुल्ला हे त्यांचे सहाय्यक होते. सो लक्षात ठेवा, रामचंद्र व बरकतुल्ला हे त्यांचे सहाय्यक होते. बरोबर आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे अर्थात USA मध्ये नव्या पक्षाची स्थापना केली. त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं तर नवीन जे काही गदर पार्टी आहे, ओके, सो गदर पार्टीची स्थापना त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती. त्यामुळे क त्या ठिकाणी योग्य आहे, अर्थात हे देखील बरोबर आहे. ड आहे ते परदेशात क्रांतिकारक कार्य करत होते. सो तीनही जे विधान आहेत एकंदरीतच राजा लाल दयाल यांच्या संदर्भात आपल्याला दिसून येतं. ओके. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. बंकिमचंद्र चटर्जी लिखित आनंद मठ या कादंबरीत खालीलपैकी बंगालमधील कोणत्या उठावाचे वर्णन करण्यात आलेले आहे अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. अ. निळीचे बंड, दुसरा पर्याय आहे संताडांचे बंड, तिसरा पर्याय आहे कोलामांचे बंड आणि चौथा पर्याय आहे संन्याशांचे बंड. सो कुठल्या बंडाचे वर्णन बंकिमचंद्र चटर्जी लिखित आनंद मठ या कादंबरीमध्ये केलेला आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. सो या इमेज वरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की कुठल्या बंडाचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. सो ते आहे संन्यासांचे बंड. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे संन्यासांचे बंड. आता संन्यासी बंड ज्याला भिक्षू बंड देखील म्हटला जातो आहे, बंगालमधील जलपाईगुडी या ठिकाणी मुर्शिदाबाद आणि वैकुंठपूर या परिसरामध्ये किंवा परिसराच्या जंगलामध्ये 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये एकंदरीतच संन्यासी किंवा भिक्षुक जे होते तर त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध बंड उभारलेलं होतं. ओके. सो संन्यासी बंडाचे जे काही नेतृत्व आहे ते पंडित भवानीचरण पाठक यांनी केलेलं होतं. सो लक्षात ठेवा, पंडित भवानीचरण पाठक यांनी या संन्यासांच्या बंडाचे नेतृत्व केलेलं होतं. एक तपस्वी होते, ते संन्यासी उठावापूर्वी 1 दशक मुर्शिदाबाद मध्ये राहिलेले होते. ओके. सो लक्षात ठेवा, संन्यासी बंड हे जुलमी ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध संन्यासी आणि साधूंमध्ये असलेला एक असंतोष आणि त्या प्रतिकाराचे प्रकटीकरण होते. आता बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ज्याला आपण बंकिमचंद्र चटर्जी म्हणत असतो, सो आनंद मठ ही त्यांची कादंबरी आणि या कादंबरीमध्ये त्यांनी या संन्यासांचे बंडाचे वर्णन केलेलं आहे. कधी लिहिलेलं आहे तर लक्षात ठेवा 1882 मध्ये आनंद मठ कादंबरी लिहिलेली आहे आणि त्या कादंबरी या विद्रोह संदर्भात किंवा या रिव्हॉल्ट संदर्भात जी काही माहिती आहे ती दिलेली आहे. सो लक्षात ठेवा आनंद मठ बंकिमचंद्र चटर्जी.
आता अशाच पद्धतीचे जे काही नीलदर्पण हे कादंबरी आहे. ओके, सो नीलदर्पण या कादंबरीमध्ये दीनबंधू मित्र यांनी 1858 ते 59 यामध्ये या वर्षी त्यांनी जे काही दीनदर्पण नीलदर्पण हे नाटक लिहिलेलं होतं. तर त्यामध्ये निळीचे उठाव जे बंगालमधील फेब्रुवारी-मार्च 1859 मध्ये जे निळीचे उठाव झालेले होते, तर त्या संदर्भांची इन्फॉर्मेशन आहे किंवा एक नाट्यमय किंवा नाटकच्या स्वरूपामध्ये हे नीलदर्पण या नाटकात त्यांनी प्रदर्शित केलेले होते. ओके, सो या ठिकाणी निळीचे बंड किंवा निळीचे उठाव, नीलदर्पण, दीनबंधू मित्र आणि आनंदमठ या पुस्तकामध्ये कादंबरीमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी संन्यासांच्या बंड याविषयी उल्लेख केलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. अ. इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केले. ब आहे बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. नंतर क स्टेटमेंट आहे ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. आणि ड दिलेला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. ओके, अशा पद्धतीने 4 स्टेटमेंट दिलेले आहे. इंडिया नावाचे वृत्तपत्र, बॉम्बे असोसिएशनची स्थापना, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना आणि इंडियन नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष. सो कोणत्या व्यक्ती संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे. सो दादाभाई नौरोजी. ओके, सो दादाभाई नौरोजी संदर्भाने जे काही विधान आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते म्हणून ते ओळखले जातात. त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, ओके, सो ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया देखील म्हटलं जातं किंवा अनऑफिशियल अँबॅसेडर ऑफ इंडिया. ओके, सो लक्षात ठेवा अनऑफिशियल अँबॅसेडर ऑफ इंडिया म्हणून देखील ते ओळखले जातात. दादाभाई नौरोजी 1886, 1883 आणि 1906 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. ओके, सो जे काही इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन भरलेले होते तर या वर्षामध्ये ते अध्यक्ष या पदासाठी त्यांची निवड झालेली होती. मुंबई येथे त्यांनी ज्ञान प्रसारक मंडळ जी संस्था ती काढलेली आहे. त्यानंतर 1852 साली मुंबईला स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा होता. किंबहुना त्या स्थापना करण्याची जी काही भूमिका आहे त्यामध्ये त्यांचा लीड रोल होता. ओके, सो या ठिकाणी त्यांनी 1852 मध्ये मुंबईला बॉम्बे असोसिएशनची देखील स्थापना केलेली होती. तसेच लंडन येथे ईस्ट इंडिया असोसिएशन आणि 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा लंडनमध्ये लंडन इंडियन असोसिएशन आणि 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना त्यांनी केलेली आहे. दादाभाई नौरोजी हे वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य होते. ओके, सो फार महत्वाचा पॉईंट आहे, हे लक्षात ठेवा. दादाभाई नौरोजी हे वित्त आयोगाचे पहिले भारतीय सदस्य होते. त्यानंतर पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे. आपणा सर्वांना माहितच असेल. अन ब्रिटिश रूल इन इंडिया, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या नावाचे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. सो कोणत्या व्यक्ती संदर्भात दिलेलं आहे. सो इंडिया नावाचे वृत्तपत्र सुरू केलेले होते. सो हे लक्षात ठेवा इंडिया नावाचे वृत्तपत्र त्यांनी चालवलेले आहे. बॉम्बे असोसिएशनची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1966 मध्ये त्यांनी केलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे दादाभाई नौरोजी. त्यानंतरचा प्रश्न आहे क्रांतिकार्य करणारे नेते व संबंधित ठिकाण. या ठिकाणी ठिकाण पाहिजे होतं. ओके, सो लक्षात ठेवा ठिकाण. क्रांतिकार्य करणारे नेते व संबंधित ठिकाण यांच्या जोड्या लावा. अ नागपूर, ब यवतमाळ, क अमरावती, ड बेळगाव. आणि दुसरीकडे दिलेला आहे दादासाहेब खापर्डे, आबासाहेब खानखोजे, श्रीधर परांजपे, गंगाधर देशपांडे. आता वर्धा व नागपूर या ठिकाणी श्रीधर परांजपे, बुवा उपाध्ये आणि अभ्यंकर हे क्रांतिकारी नेते होते किंवा क्रांतिकारी सदस्य कार्यरत होते. सो याच्यामध्ये नागपूरमध्ये श्रीधर परांजपे, सो अला 3 नंबरची जोडी, पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 2 पर्याय आपण एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर आहे यवतमाळमध्ये डॉक्टर सिद्धनाथ काणे, जनार्दन पुरुषोत्तम वाजने, टोंगे, आबासाहेब खानखोजे हे होते. ओके, सो यवतमाळ आबासाहेब खानखोजे, सो ब ला 2 नंबरची जोडी. नंतर आहे अमरावती दादासाहेब खापर्डे. ओके, सो दादासाहेब खापर्डे हे अमरावतीला क्रांतिकारी कार्य करत होते. सो लक्षात ठेवा. तो क ला 1 नंबरची जोडी. आणि बेळगावमध्ये हे दिलेलं आहे
गंगाधर देशपांडे हे क्रांतिकारक होते. ओके, सो बेळगाव संदर्भाने जे काही क्रांतिकारी चळवळीमध्ये सक्रिय सहभाग या गंगाधर देशपांडे यांचा होता. या ठिकाणी 3 श्रीधर परांजपे नागपूर, यवतमाळसाठी खानखोजे. ओके, सो आबासाहेब खानखोजे सोबतच सिद्धनाथ काणे लक्षात ठेवा, जनार्दन पुरुषोत्तम वाजने आणि टोंगे हे देखील होते. नंतर अमरावतीसाठी दादासाहेब खापर्डे. त्यानंतर आहे बेळगाव गंगाधर देशपांडे. सो 3, 2, 1, 4 अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे 1945 मध्ये शिमला परिषदेसंदर्भाने कोणते विधान चुकीचे आहे असा एकंदरीत प्रश्न आहे. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मौलाना आझाद सहभागी झाले होते. ब. मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद अली जिन्ना सहभागी झाले होते. आणि क आहे सदर परिषद वेव्हेल योजनेवर चर्चा झाली. ओके, सो सदर परिषदेमध्ये अर्थात सिमला परिषदेमध्ये वेव्हेल योजनेवर चर्चा झाली होती का? सो आपल्याला या ठिकाणी चुकीचे कोणते विधान आहे ते दिलेलं आहे. आता वेव्हेल योजना कधी झाली होती तर लक्षात ठेवा 1945 मध्ये 1945च्या सिमला परिषदेच्या आधी वेव्हेल योजना ठरलेली होती आणि त्या वेव्हेल योजनेमध्ये काही तरतुदी होत्या. तर त्याचा चर्चा करण्यासाठी म्हणून 1945 मध्ये सिमला येथे परिषद आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या ठिकाणी वेव्हेल योजनेवर चर्चा झालेली होती. सो पुनर्रचित परिषद 1935चा जो काही कायदा आहे तर त्याला परत त्यामध्ये सुधारित करून एक अंतरिम सरकार स्थापन करण्यासाठी म्हणून ही वेव्हेल योजना किंवा या वेव्हेल योजनेअंतर्गत शिफारशी सुचवलेल्या होत्या. याचे नाव भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल यांच्या नावावरून ठेवण्यात आले होते. भारतीय स्वराज्य संस्थेच्या वेव्हेल योजनेवर एकमत होण्यासाठी सिमला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ओके, जे काही मुस्लिम लीग आहे, नंतर इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, हिंदू महासभा आहे, इत्यादी जे काही राजकीय संघटना आहेत तर त्यांच्यामध्ये एकमत व्हावं आणि एकंदरीतच ब्रिटिशांना सहकार्य करावं अशा पद्धतीने एकंदरीतच योजनाबद्ध प्लॅन ठरवून लॉर्ड वेव्हेल यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली ही वेव्हेल योजना तयार करण्यात आलेली होती. ब्रिटिश सरकारची जी काही उन्हाळी राजधानी होती शिमला. सो या शिमला या ठिकाणी 21 भारतीय राजकीय नेत्यांची परिषद बोलवण्यात आली होती आणि त्यालाच आपण शिमला परिषद म्हणत असतो. ओके, सो 21 भारतीय नेत्यांची परिषद अर्थात शिमला परिषद. त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून मौलाना अबुल कलाम आझाद हे गेलेले होते. सो लक्षात ठेवा काँग्रेसचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे गेलेले होते. मोहम्मद अली जिन्ना हे देखील मुस्लिम लीगचे नेते म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते. मतांची विभागणी झाली आणि मुस्लिम सदस्यांनी आक्षेप घेतलेला होता. तर मतदान मंजूर करण्यासाठी 2/3 बहुमताची तरतूद आवश्यक करण्यात आलेली होती. ओके, सो थोडक्यात काय मतदारांची किंवा एकंदरीत मतदारसंघाची विभागणी या ठिकाणी करण्याची जी शिफारस आहे ती की मागणी एकंदरीत मुस्लिम लीगने केली होती आणि मुस्लिम सदस्यांनी त्याचा आक्षेप घेतला आणि मतदार मंजूर करण्यासाठी म्हणून 2/3 बहुमताची तरतूद जोडण्यात यावी अशा पद्धतीने या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. ओके, एकंदरीत मागणी जिन्ना यांनी केलेली होती. थोडक्यात काय तर या शिमला प्लॅन अंतर्गत किंवा सिमला परिषदेमध्ये ज्या काही ब्रिटिशांकडून जे ध्येय धोरण आहे तर त्या संदर्भाने जे वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जे मागणी मान्य केलेली होती तर मागणी केलेली होती तर त्याच्यामध्ये मुस्लिम लीगने स्वतंत्र राष्ट्रासाठी देखील काही तरतुदी मागणी केलेल्या होत्या किंवा जास्तीत जास्त मुस्लिमांचा जो काही सहभाग आहे तो आपल्या इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये आणि एकंदरीत भारताच्या राजकारणामध्ये असायला हवं या दृष्टिकोनातून त्यांनी मागणी केलेली होती जी फेल ठरलेली होती. ओके, सो लक्षात ठेवा अशा पद्धतीने या ठिकाणी सिमला परिषद झालेली होती. सो 1945च्या सिमला परिषदेसंदर्भाने कोणते विधान चुकीचे आहे? अ. काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून मौलाना आझाद सहभागी झाले होते. ब आहे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून मोहम्मद अली जिन्ना सहभागी होते आणि क दिलेला आहे सदर परिषदेत वेव्हेल योजनेवर आधारित चर्चा झाली. ओके, सो वेव्हेल योजनेवर चर्चा झाली. सो या ठिकाणी तीनही विधान बरोबर आहे त्यामुळे चुकीचे कुठलेही नाही. ओके, सो वरील पैकी कोणतेही चुकीचे नाही या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानांवरून व्यक्ती ओळखा. अ. तो कट्टर धर्मवेडा मुसलमान होता. ब आहे तो लातूरचा वकील होता. नंतर क तो इत्तेहादूरचा सभासद होता आणि ड आहे इत्तेहादूर सभासद रजाकार म्हणून ओळखले जातात. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. जसा तसा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. सर सय्यद अहमद खान,
कासिम रिझवी, निजाम उल मुल्क आणि महाबत खान निजाम. सो कोणत्या व्यक्ती संदर्भात या ठिकाणी दिलेलं आहे? कासिम रिझवी. ओके, सो कासिम रिझवी संदर्भाने हे विधान दिलेलं आहे. हैदराबाद संस्थानातील एक राजकारणी होता. डिसेंबर 1946 पासून 48 मध्ये तो राज्याचा विलिनीकरणापर्यंत मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन, ओके, सो लक्षात ठेवा, मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन या पक्षाचे अध्यक्ष होते आणि जे काही पक्ष आहेत त्यांनी स्थापन केलेले होते. तर त्या पक्षाला रजाकार या नावाने देखील संबोधलं गेलेलं आहे. ओके, सो राज्यातील रजाकार मिलिशियाचे ते संस्थापक होते. आता त्याने हैदराबादच्या निजामांसोबत सत्तेची जी काही सूत्रे आहेत ती हाती घेतलेली होती आणि भारताच्या अधिराज्य बरोबर जाण्यास थोडक्यात हैदराबादला भारताच्या अधिपत्याखाली विलीनीकरण करण्यास रोखून धरलेले होते किंवा विरोध दर्शवलेला होता. आता त्या संदर्भात हे दिलेलं आहे स्टेटमेंट. लक्षात ठेवा, उस्मानाबाद जिल्ह्यातील त्यावेळचे जे काही उस्मानाबाद जिल्हा होते तर लातूर विभागातील वकील म्हणून त्याने ते स्थायिक झालेले होते. ओके, सो सिद्दीकी ए डेक्कन या नावाची जी काही उपाधी आहे त्यांना मिळालेली होती. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा, सिद्दीकी ए डेक्कन. आणि इतिहादूरचे ते सभासद होते. ओके, सो त्याला रजाकार सभासद देखील म्हटलं जातो. सो हे जे काही स्टेटमेंट आहे एकंदरीतच कासिम रिझवी संदर्भाने दिलेलं आहे. सो पर्याय क्रमांक 2 कासिम रिझवी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण डे 23 सो या अंतर्गत जे काही आधुनिक भारताचा इतिहास पार्ट 2 आहे ते बघितलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्राच्या इतिहास संदर्भाने बघणार आहोत, ज्यामध्ये समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास जे मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक आहे त्यावर आपण ते प्रश्न फ्रेम केलेले. ओके, सो थांबू या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.